नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजकाल आपण अनेकदा PCOD किंवा PCOS हे शब्द ऐकतो, पण नेहमी काय आहे हे? हा आजार का होतो आणि त्यावर घरच्या घरी कसे नियंत्रण मिळवू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक खास डाएट प्लॅन आणि व्यायाम प्रकारही सांगणार आहे. PCOD म्हणजे काय? PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. प्रत्येक स्त्रीच्या शरीरात 2 अंडाशय म्हणजेच ओव्हरीज असतात, जे दर महिन्याला प्रजननक्षम अंडी तयार करतात. PCOD मध्ये अंडाशय मोठ्या प्रमाणात अपरिपक्व किंवा अर्धवट पक्व अंडे तयार करतात. कालांतराने अंड्याचे रूपांतर लहान लहान गाठींमध्ये म्हणजेच सिस्टमध्ये होते. याचा परिणाम म्हणजे अंडाशयाचा आकार वाढतो आणि शरीरात पुरुष संप्रेरकाचे म्हणजेच ॲड्रोजन्सचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन निर्माण होते. अजून एक महत्त्वाचे म्हणजे PCOD आणि PCOS मधील नेमका फरक. तर बऱ्याच मुलींना वाटतं की हे दोन्ही एकच आहेत, पण यात सूक्ष्म फरक आहे. PCOD हा एक डिसीज आहे जो प्रामुख्याने चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो. यात अंडाशयात अनेक अंडी अर्धवट तयार होतात. हे योग्य आहार आणि व्यायामाने पूर्णपणे बरे होऊ शकते. PCOS हा एक सिंड्रोम आहे जो अधिक गंभीर असतो. यात चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम आणि अंतःस्रावी ग्रंथीवर म्हणजे एंडोक्राईन सिस्टीम परिणाम होतो. त्यामुळे गर्भधारणेत अनेक अडचणी येऊ शकतात. PCOD होण्याची मुख्य कारणे. हा आजार होण्यामागे कोणतेही एक ठोस कारण नसते. खालील घटक त्याला कारणीभूत असतात. ते कोणते? तर अनुवंशिकता. जर तुमच्या कुटुंबात आई किंवा बहिणीला हा त्रास असेल तर तुम्हाला PCOD होण्याचा धोका जास्त असतो. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढल्यामुळे अंडाशय जास्त अँड्रोजन तयार करते. बदललेली जीवनशैली म्हणजेच व्यायामाचा अभाव, सततचा ताण आणि झोपेचा अनियमित वेळा म्हणजे आणि चुकीचा आहार, जास्त प्रमाणात जंक फूड, साखर आणि मैद्याचे पदार्थ खाणे. PCODची लक्षणे काय आहेत? तुम्हाला PCOD आहे की नाही हे ओळखण्यासाठी लक्षणे कोणती? तर अनियमित मासिक पाळी म्हणजेच पाळी वेळेवर येणे किंवा 5 ते 6 महिन्यांनी येणे. तसेच वजन वाढणे, विशेषतः पोटाचा घेर वाढणे. तसेच वजन कमी करण्यास त्रास होणे. अनावश्यक केसांची वाढ म्हणजे चेहऱ्यावर, छातीवर किंवा पाठीवर पुरुषांसारखे केस येणे. तसेच तोंडावर छोटी लव येणे या समस्या जाणवतात. तसेच त्वचेवर समस्या म्हणजे चेहऱ्यावर जास्त मुरूम म्हणजे ॲक्ने किंवा मान काळी पडणे, केस गळणे, डोक्यावरील केस विरळ होणे ह्या समस्या जाणवतात. PCOD कमी होण्यासाठी काय करावे? तर व्यायाम आणि योग. व्यायाम हा PCODवर मात करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. कार्डिओ व्यायाम म्हणजेच रोज 30 ते 40 मिनिटे वेगाने चालणे, सायकलिंग किंवा पोहणे हा व्यायाम करावा. तसेच स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजेच आठवड्यातून 2दा वजन उचलण्याचे व्यायाम केल्याने इन्सुलिनची पातळी सुधारते. तसेच योगासनांमध्ये कपालभाती, प्राणायाम, धनुरासन आणि सूर्यनमस्कार यांचा सराव करावा. आता मध्ये काय खावे आणि काय टाळावे? तर काय खावे तर फायबरयुक्त पदार्थ म्हणजेच हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि फळे. तसेच लीन प्रोटीन म्हणजे ज्यामध्ये डाळी, पनीर आणि अंडी यांचा समावेश आहारामध्ये करावा. तसेच ज्यामधून ओमेगा 3 भेटते म्हणजे ज्यामध्ये अक्रोड, जवस आणि मासे यांचा समावेश होतो. तसेच हर्बल टी म्हणजेच दालचिनीचा चहा किंवा पुदिन्याचा चहा प्यावा. काय टाळावे? साखर आणि गोड पदार्थ, मिठाई, तसेच सोडा आणि पाकिटातील फळांचे रस हे टाळावे. मैद्याचे पदार्थ ज्यामध्ये व्हाईट ब्रेड, बिस्किटे, पिझ्झा आणि पास्ता हे आवर्जून खाणे टाळा. तसेच तळलेले पदार्थ म्हणजे समोसे, वडापाव, चिप्स हे चुकूनही खाऊ नका. अशी लक्षणे दिसतात स्त्रीरोग तज्ज्ञांचाच म्हणजेच गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. वजन नियंत्रित करा. वजन 5 ते 10% जरी कमी झाले तरी मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते. तसेच रोजच्या आहारात दालचिनी पावडरचा वापर केल्याने इन्सुलिन सुधारते. तसेच सफरचंद सायडर व्हिनेगर जेवणापूर्वी कोमट पाण्यात 1 चमचा व्हिनेगर घेतल्याने त्याचाही फायदा खूप होतो. जास्तीत जास्त 7 ते 8 तास पुरेशी झोप घ्या. जास्त वेळ उपाशी राहू नका. दिवसभरात भरपूर पाणी प्या. तणाव घेऊ नका. लहान लहान जेवण घ्या म्हणजेच छोटे स्मॉल मील्स घ्या. मद्यपान आणि धूम्रपान टाळा. तसेच PCOD फक्त शरीरावरच नाही तर परिणाम करतो. चिडचिड आणि नैराश्य, हार्मोनच्या बदलामुळे मूड स्विंग्स होतात. विनाकारण रडू येणे किंवा राग येणे हे सामान्य आहे. यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता म्हणजे चेहऱ्यावरचे केस किंवा मुरुमांमुळे अनेक मुलींना लोकांमध्ये जायला संकोच वाटतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. याच्यामध्ये व्यायाम प्रकार कोणते करावे? तर
10 मिनिटे वेगाने पळणे आणि 2 मिनिटे चालणे यामुळे शरीरातील फॅट लवकर बर्न होते. सूर्यनमस्कार दिवसातून 12 ते 24 सूर्यनमस्कार घातल्याने संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होते आणि हार्मोन्स बॅलन्स होतो. तसेच पेल्विक एक्सरसाइज म्हणजे ओटीपोटाचे व्यायाम त्यातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. चालण्याचे महत्त्व रात्रीच्या जेवणानंतर 15 ते 20 मिनिटे संथ चालणे इन्सुलिन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. आपण आता पाहूया एक सविस्तर डाएट प्लॅन, एक नमुना जो तुम्ही दैनंदिन जीवनात काय खावे काय खाऊ नये याबद्दल उदाहरण देईल. तर सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या. तसेच 5 भिजवलेले बदाम खा. नाश्त्यामध्ये मूग डाळीचे धिरडे किंवा ओट्सचा उपमा. मैदा आणि साखर तुम्हाला पूर्णपणे टाळायचं आहे. दुपारच्या जेवणामध्ये 1 बाजरीची भाकरी, पालेभाजी तसेच भरपूर कोथिंबीर आणि ताक घ्या. 5 वाजता आपण काहीतरी खातो त्यामध्ये 1 वाटी मखाना किंवा भाजलेले चणे खा. रात्रीच्या जेवणामध्ये मुगाची खिचडी किंवा सूप. रात्रीचे जेवण हलके आणि 7 ते 8 वाजेपर्यंत असावे. महत्त्वाच्या PCOD सारख्या गोष्टी कोणत्या ते पाहूया. प्लॅस्टिकचा वापर टाळा. प्लॅस्टिकच्या डब्यात गरम जेवण ठेवू नका किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिऊ नका. यातील BPA रसायने हार्मोन्समध्ये अडथळा आणतात. तसेच रात्री उशिरापर्यंत जागणे. रात्री 11 नंतर जागल्याने कॉर्टिसोल म्हणजे स्ट्रेस हार्मोन वाढते, त्यामुळे वजन वाढते. डेअरी प्रोडक्ट्स. काही जणांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांमुळे PCODचा त्रास वाढतो. अशावेळी गाईचे दूध किंवा बदाम दूध वापरून पाहावे. तसेच वंध्यत्व आणि गर्भधारणा म्हणजेच PCOD आणि प्रेग्नन्सी. बऱ्याच मुलींना भीती वाटते की PCOD असेल तर मूल होणार नाहीत का? तर PCOD असलेल्या स्त्रिया देखील आई होऊ शकतात. फक्त त्यांना ओव्ह्युलेशनकडे लक्ष द्यावे लागेल. डॉक्टरांच्या सल्ल्याने ओव्ह्युलेशन आणि वजन कमी केल्यास नैसर्गिक गर्भधारणा शक्य आहे. घरगुती सुपरफूड्स यामध्ये कोणते घ्यावे तर मेथीदाणे. रात्री 1 चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी घ्या. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. किंवा सकाळी हे भिजवलेले मेथीदाणे तुम्हाला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत आणि ते पाणी प्यायचं आहे आणि ते मेथीदाणे तुम्ही चावूनही खाऊ शकता. तसेच शतावरी कल्प साखर हे स्त्रियांच्या पुनरात्मक आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही अवश्य हे घ्या. हळदीचे दूध. रात्री झोपताना हळद घातलेले दूध प्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच ट्रॅकिंग. दर महिन्याला तुमची लक्षणे एका डायरीत लिहा. दिवसभरात किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या, जेणेकरून शरीरातील विषारी द्रव्य म्हणजे टॉक्झिन्स बाहेर पडतील. तसेच एका दिवसात हा बदल होणार नाही किंवा सगळं बंद होणार नाही, त्यामुळे एका दिवसात सगळं बंद करू नका. हळूहळू साखरेचे प्रमाण कमी करा. बहुतेक स्त्रियांना माहीत नसते की PCODचा थेट संबंध रक्तातील साखरेच्या प्रमाणाशी असतो. जेव्हा आपण जास्त साखर किंवा मैदा खातो तेव्हा शरीर खूप जास्त इन्सुलिन तयार करते. रक्तातील अतिरिक्त इन्सुलिन अंडाशयाला म्हणजेच ओव्हरीजला उत्तेजित करते, ज्यामुळे अंडाशय अधिक टेस्टोस्टेरॉन म्हणजेच पुरुष हार्मोन तयार करू लागते. यामुळे ओव्ह्युलेशन थांबते आणि PCODची समस्या वाढते. यावरती उपाय काय आहे तर आहारात कॉम्प्लेक्स कार्ब म्हणजे जसे की नाचणी, ज्वारी यांचा समावेश करा, ज्यामुळे साखर रक्तामध्ये हळूहळू मिसळते. तसेच स्लीप हायजीन म्हणजे झोपेचे महत्त्व. काय तर फक्त काय खातो हे महत्त्वाचे नाही, तर आपण कधी झोपतो हेही महत्त्वाचे आहे. सर्केडियन रिदम म्हणजेच आपल्या शरीराचे एक नैसर्गिक घड्याळ असते. रात्री 10 ते सकाळी 6 ही झोप हार्मोनल बॅलन्ससाठी सर्वोत्तम मानले जाते. मेलाटोनिन हार्मोन म्हणजेच रात्री अंधारात झोपल्याने मेलाटोनिन तयार होते, जे स्त्रीबीज म्हणजे एक सुदृढ ठेवण्यास मदत करते. तसेच झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल किंवा लॅपटॉप वापरू नका, कारण त्यातील ब्लू लाईट्स हार्मोन बिघडवते. पुढे पाहूया शरीरातील आणि PCOD. PCODमध्ये शरीरात सूक्ष्म प्रमाणात सूज म्हणजेच लो ग्रेड इन्फ्लामेशन असते. याची लक्षणे म्हणजे सांधेदुखी, थकवा येणे किंवा नेहमी आजारी पडणे असे होते. त्यासाठी अँटी इन्फ्लामेटरी फूड्स म्हणजेच दाहशामक पदार्थ सेवन करावे. यामध्ये हळद येते, आले येते, त्यामुळे आपला दाह कमी होतो, पचन सुधारते. तसेच हिरव्या पालेभाज्या, यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे त्यांचाही आहारात समावेश करावा. तसेच टाळण्यासारखे पदार्थ कोणते तर काही वेळा आपण हेल्दी समजून खातो, त्यातही PCODसाठी घातक घटक असतात. अतिप्रमाणात सोया खाल्ल्याने हार्मोन्समध्ये गोंधळ होऊ शकतो. तसेच रिफाइंड ऑइल्समध्ये सोयाबीन तेल किंवा सूर्यफूल तेलाऐवजी घाण्याचे शेंगदाणा तेल किंवा खोबरेल तेल वापरा. तसेच साखरेचे पर्याय म्हणजे बाजारातील डाएट कोक किंवा शुगर फ्री पदार्थांमध्ये फेम असते, जे टाळलेलेच बरे, त्यामुळे तेही अजून टाळावे. पचनशक्ती आणि PCOD. आयुर्वेदानुसार सर्व आजारांचे मूळ म्हणजे अग्नी म्हणजेच पचनमध्ये असते. बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन. जर पोट साफ होत नसेल तर शरीरातील जुने हार्मोन्स बाहेर पडत नाहीत आणि पुन्हा रक्तात मिसळतात. यासाठी उपाय म्हणजे काय करावा तर आहारात प्रोबायोटिक्स म्हणजे घरचे ताक, दही घ्यावे आणि
लसूण, कांदा, केळी यांचा आहारामध्ये समावेश करावा. तसेच दररोजच्या सवयींमध्ये छोटे बदल करावे, म्हणजे जेवणानंतर शतपावली, जेवल्यानंतर लगेच बसू नका किंवा झोपू नका, सकाळी थोडे कोवळे ऊन घेणे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे PCOD वाढतो. रोज सकाळी 10 ते 15 मिनिटं कोवळ्या उन्हात बसा. पाणी पिण्याची पद्धत, मग त्यामध्ये काय करावे? तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्याव्या. PCOD आणि स्किन केअर, मुरुमांसाठी म्हणजेच ॲक्नेसाठी कडुलिंबाचा पाला किंवा टी ऑइल वापरा. काळ्या पडलेल्या मानेसाठी बेसन, हळद आणि दह्याचा लेप लावा. महत्त्वाची टीप म्हणजे बाह्य उपचारांपेक्षा अंतर्गत आहार बदलल्यास त्वचा आपोआप छान होते. अनेकांच्या मनात PCOD बद्दल असलेले प्रश्न, ते म्हणजे PCOD पूर्णपणे बरा होतो का? हो, जीवनशैलीचा बदल केल्यास लक्षणे पूर्णपणे नाहीशी होऊ शकतात. तसेच अजून लोकांच्या मनात पडलेला एक प्रश्न म्हणजे लग्नानंतर PCOD बरा होतो का? हा एक मोठा गैरसमज आहे. लग्नानंतर नाही, तर योग्य आहार आणि व्यायामानेच तो बरा होतो. तसेच व्यायाम केल्यावर पाळी जास्त येते का? नाही, उलट नियमित व्यायामाने रक्तप्रवाह सुरळीत होतो. मी आशा करते की तुम्हाला PCOD बद्दल योग्य ती माहिती मिळाली असेल. तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा. व्हिडिओ आपल्या बहीण, आई यांच्याशी शेअर करा. तसेच मैत्रिणींशी शेअर करा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.